नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, तसेच म्हणजे आता याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना फक्त ग्रामीण टप्पा आहे आणि जे काय राज्य पुरस्कृत घरकुल योजना आहे त्यांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा 3 JR राज्य शासनाने आज काढलेले आहेत, म्हणजे काल काढलेले आहेत आणि त्या संदर्भातच नेमकं JR मध्ये काय उल्लेख केलेला आहे तर हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, केंद्र पुरस्कृत जी प्रधानमंत्री आवास योजना आहे टप्पा 2, आता हा टप्पा 2 बघा सन 2024-25 ते 2028 ते 29 हा ठरवण्यात आलेला आहे। आता याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे तर बघा, जे बेघर लोक आहेत, ज्यांना घराची अडचण आहे, ज्यांना कच्ची घरे आहेत, तर अशा सर्वांसाठी घरे ही जी केंद्र शासनाने योजना आणलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत एक मोठं उद्दिष्ट हे टप्पा 2च्या माध्यमातून शासनाचं पूर्ण होत आहे आणि या उद्दिष्टामध्ये आपले जे काय राज्य शासन आहे त्यांनी सुद्धा एक भर घातलेली आहे की 50,000 रुपये अतिरिक्त जो काही हिस्सा आहे ते राज्य शासन देणार आहे आणि असं त्यांनी दिनांक 4 एप्रिल 2025 मध्ये एक शासन निर्णय काढून स्पष्ट केलं होतं। परंतु बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांना हा प्रश्न पडला होता की जे काय राज्य शासनाने घोषणा केली ते हवेतच विरली का, ती फक्त नेमकी नावालाच घोषणा केली का, असं सुद्धा लोकांच्या तोंडातून येत होतं। परंतु जे काही घरकुल लाभार्थी आहेत त्यांचा जी काय आता प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे आणि येत्या काही दिवसातच त्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे। आता हे जे 50,000 रुपये आहेत तर त्याचे सुद्धा 2 टप्पे केलेले आहेत। आता याच्यामध्ये बघा, जे काही 35,000 रुपये आहेत ते तुम्हाला प्रत्यक्ष बांधकामासाठी वापरायला दिले जाणार आहेत आणि जे काय 15,000 रुपये आहेत ते तुम्हाला सौर पॅनल म्हणजे तुम्हाला मोफत विजेचं जे काही शासनाचं उद्दिष्ट आहे त्यानुसार तुम्हाला सौर पॅनल घरावरती बसवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला मोफत वीज मिळायला मदत होणार आहे। परंतु हे प्रत्यक्ष करायचं की नाही हे पूर्ण त्या लाभार्थ्याच्या मनावरती आहे। जर तुम्हाला सोलरचं करायचं नसेल तर तुम्हाला कुठलीही जबरदस्ती नाही, फक्त ते 15,000 रुपये तुम्हाला भेटणार नाही। त्यानंतर बघा, पुढचा मुद्दा हा येतो की हे पैसे नेमके भेटणार कधी, तर राज्य शासनाने 3 लेखा शीर्षामध्ये याची विभागणी केलेली आहे आणि 3 JR काढलेले आहेत। आता 3 JR मध्ये काय केलेले त्यांनी, सर्वसामान्य भाग वेगळा, अनुसूचित जातीचा वेगळा आणि अनुसूचित जमातीचा वेगळा। तर याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती लवकरच वितरित होणार आहेत। आता त्याच्यामध्ये बघा, त्यांनी हे पण केलेलं आहे की जो काय तुमचा जे काय हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट होतं त्यानुसारच राज्य सरकार एक केंद्र शासनाच्या उद्दिष्टाला एक प्रोत्साहन म्हणून हा निधी देत आहे। परंतु हा निधी जरी देत असला तरी घरकुल बांधायला खूप निधी कमी पडत आहे। जरी राज्य शासनाने 50,000 रुपयांचा निधी दिला, हे एक अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु हा निधी ग्रामीण भाग जरी असला तरी तेवढ्या निधीमध्ये घरकुल होतं का, हा सुद्धा राज्य शासनाने एक पडताळणी करण्याचा विषय आहे। त्याच्यामुळे बघा, हे जे 50,000 रुपये आता येणार आहेत ते पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती लवकरच जमा होण्याला मदत होणार आहे आणि जी काही लाभार्थ्यांना प्रतीक्षा होती ती त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। धन्यवाद।